चला सलामीची जोडी पाठवा, टीम मांडा. तर भूमी 11 मांडा संघाकडून अखेरीस सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जात असताना अशोक येडे आणि जगन नाना पाटील. पहिल्या फेरीमधील हा तिसरा सामना आहे. तर जाऊया बॅक टू क्रिकेट. थोड्याशा विश्रांतीनंतर प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त करतोय आम्ही. जगन नाना पाटील आणि अशोक येडे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. पहिलं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. पहिलाच बॉल यावेळेस मात्र आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि तीर्थाव चेंडूने मात्र सुरुवात झाली. मयूर फडकेला आपण पाहतोय पहिलं षटक. नांदगाव संघ गोलंदाजी मधली एक वेगळी धार त्यांची पाहायला मिळते नेहमीच आणि बऱ्याच वेळेला गोलंदाजीच्या जोरावर या संघाने सामने जिंकलेत. त्यामुळं पाहूया एक चांगली स्टार्ट. ओ एज लागले इकडे मात्र टॉप एज आणि फर्स्ट स्लीपला उडालेला झेल. जगन नाना बाद होतील शून्यावर. पहिला धक्का लागलाय भूमी 11 मांडा टीमला. भोपळाही फुडू दिला नाहीये. 0 धावसंख्येवर. शून्यावर पहिला धक्का लागलाय भूमी 11 मांडा टीमला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चिंटू विश्वकर्मा तिसऱ्या क्रमांकावर दाखल होत असताना गोलंदाजी ट्रॅकवर मयूर फडके पहिलं यश मिळवून दिलंय. इकडे मात्र लॉफ्ट केले बॉल हवेत आहे. संधी आहे इकडे मिड ऑनला आणि जेल टिपलाय. आल्या पावली माघारी परतावं लागेल. चिंटू विश्वकर्मा खाते उघडू दिलं नाही. या दुसरा फलंदाज शून्यावर बाद होत असताना 2 गडी बाद झालेत 0 या धावसंख्येवर. संकेत 4थ्या क्रमांकावर. परंतु नांदगावने वेगळे संकेत दिलेत. आपल्या गोलंदाजीतली ती धार मात्र दाखवलंय. मयूर फडकेने मात्र पहिल्या 2 आघाडीच्या फलंदाजांना शून्यावर बाद केलंय. खातही उघडलेलं नाहीये. धापा टाकत भूमी 11 मांडा संघ खरं तर इथपर्यंत पोहोचला परंतु ती सुरुवात मात्र साजेशी झालेली नाहीये. खराब सुरुवात म्हणता येईल. कट केले बॉल पॉइंट कडे. क्षेत्ररक्षक आहे त्यामुळे कोणतीही धाव मिळणार नाहीये. अशोक येडे नॉन स्ट्राईक घेतलाय आणि या खेळाडूकडून आज मोठ्या अपेक्षा असतील. कारण ज्या पद्धतीने जगन नाना पाटील जर ओपनिंगला आले म्हणजे अभय जयस्वाल संघामध्ये नाहीये हे नक्की आहे. आणि इकडे अशोक येडे नॉन स्ट्राईक एंडला अडकलाय त्यामुळं ही मोठी करामतच आहे आज.
फुलर लेन तो खोलात पडला, मिस केला इकडे संकेत पाटील डॉट बॉल. निर्धाव चेंडू, अजूनपर्यंत धाव निघालेली नाहीये. इकडे निर्धाव षटक टाकण्याच्या तयारीमध्ये. यापूर्वी आपण 2-3 निर्धाव षटक बघितलेत, 4 निर्धाव षटक बघितलेत. पहिल्या दिवशी हर्षल ठाकूर खारकोपरचा, त्यानंतर संकेत पाटील चिंचपाड्याच्या, पहिला काल समाधान वास्करचा आपण एक षटक पाहिलं होतं, निर्धाव षटक. आणि आज सर्वेश ठाकूरचा, आणि इकडे मात्र 5वा गोलंदाज ठरलाय ज्यानं निर्धाव षटक टाकण्याचा कारनामा केलाय. आणि हा कारनामा नांदगावच्या मयूर फडकेच्या नावावर. या स्पर्धेमधलं हे 5वं मेडन ओव्हर. कमाल सुरुवात केले. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. भूमी 11 मांडा 2 गडी बाद 0. पहिल्या ओव्हरमध्ये बिलकुल धाव नाहीये, संपूर्णपणे डॉमिनेट करत असताना. आणि त्यासाठीच खरं तर कोणत्याही संघानं मैदानावर वेळेच्या अगोदर पोहोचणं फार गरजेचं असतं. कारण जेव्हा तुम्ही धावत धावत मैदानावर पोहोचता, भौगोलिक परिस्थिती ठाऊक नसते, आल्या आल्या टॉस उडून लगेच मैदानामध्ये जावं लागतं. आणि ती एक त्यावेळेला सायकोलॉजिकल पोझिशन जी असते ती वेगळीच असते आपली. आणि त्याच्यामध्ये सुचत नाही, प्लॅनिंग करायला वेळ मिळत नाहीये. या सगळ्या गोष्टी बऱ्याचशा संघांच्या बाबतीमध्ये रोजच घडताना दिसतात. जाऊया दुसऱ्या षटकाकडे. मनीष फडके येतोय. पहिलाच बॉल भिरकावून दिलाय. अशोक गेडेची ताकद. बॉलला पाठवलंय सरळ हवाई सफर करण्यासाठी. आपल्या स्टाईल मध्ये खातं उघडत असताना पहिला षटकार. पहिलाच चेंडू फेस केला अशोक गेडेनं, आणि पहिल्याच बॉलवर लांब लचक षटकार ठोकलाय. ही ताकद आहे. भूमी 11 मांडा संघाची ताकद म्हटली की अशोक गेडे, अभय जयस्वाल ही नावानी नेहमीच बऱ्याच वेळेला. फुल टॉस आहे, पाठीमागे पाठवलाय. खराब सुरुवात मनीष फडकेची, आणि बॉलला फेकून दिलंय ते सरळ डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर. इकडे येतोय आणखीन एक षटकार. केलं जाईल वेस्ट साइड साठी. हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे. पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय. फुल टॉस तर होता, परंतु इकडे मात्र सुरुवात तर खराब झाली मनीष फडकेकडून. कारण जो प्रेशर टाकला होता मयूरनं, इकडे पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार तर पडलेत, आणि त्यामधला दुसरा बॉल चेक केला जातोय. So fair delivery call from umpire. चेंज ऑफ पेस, धीम्या गतीचा बॉल अगोदरच ओळखला होता अशोकनं. हलक्या हातानं ड्राईव्ह केला मिड ऑफ कडे, सिंगल. एकेरी धावसंख्या 1 पुढे जाईल. स्कोर मोज टू 13 नाव. 13 धाबा धाव फलकावर. सुरुवात तर केले धावसंख्येला.
अशोक हेडेला एक लॉंग इनिंग खेळावी लागेल आणि ती कॅपॅसिटी त्याच्याकडे आहे. अनेक स्पर्धांमध्ये खरं तर अशोकच्या लॉंग इनिंग्स पाहिल्यात आणि आज त्याच्यावर फार मोठी जबाबदारी सुद्धा आहे. शॉट ऑफ लेन दाखवू टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेला खेचलाय. लॉंग ऑफ क्लिअर करणारा संकेत पाटीलच्या पॅटमधून पहिल्यांदा धावा येतात आणि त्याही षटकाराच्या माध्यमातून. मनीष फडके तिसरा षटकार आलाय. सर्वजण हाच विचार करत असतील की हा आज षटकार का खातोय. 3 षटकार आतापर्यंत या ओव्हरमध्ये. ऑन साइडला स्क्वायर ऑफ द विकेट चौथा मारलाय. मनीष फडकेची आज पिसं काढलेत आणि हा चौथा षटकार. पहिला निर्धाव षटक आल्यानंतर इकडे मात्र 4 षटकारांना टीमची टोटल 25 या आकड्यावर. चार षटकार एकाच ओव्हरमध्ये हे अपेक्षित पण नसेल प्रतीकला सुद्धा. कारण मनीष फडकेच्या बाबतीमध्ये असं काही घडेल हे स्वप्नातही वाटलं नव्हतं कोणाला. आणि त्यात 2 महत्वाच्या विकेट पहिल्याच ओव्हरमध्ये गमावल्या होत्या. मयूर फडकेनं निर्धाव षटक टाकण्याचा पराक्रम केला होता. हे निर्धाव षटक आता मात्र सगळेजण विसरून गेलेत. कारण हे 4 षटकार आता मात्र प्रेक्षकांच्या लक्षात राहतील. गोलंदाज मनीष पुन्हा एकदा फुल टॉस आहे. ड्राईव्ह केलाय स्ट्रेट टू द लॉंग ऑफ. ओ पुढे जाऊन संपूर्ण शरीर झोकून दिलं होतं. त्याचाही फायदा झालेला नाहीये. बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता चौकार. महागडे षटक नांदगाव संघाकडून सगळ्यात महागडे षटक मनीष फडके. 29 धावा मोजल्यात त्याने आपल्या या ओव्हरमध्ये. पहिलं षटक मेडन ओव्हर आलं होतं आणि त्यानंतर 29 धावा. मग आता विचार करण्यास भाग पडले नांदगावकरांना खरंच त्या मेडन ओव्हरचा उपयोग झालाय का. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. दर्जेदार सुरुवात केली अशोक येडे आणि त्याचप्रमाणे संकेतनं. हे संकेत दिलेत आता मात्र दोन्ही फलंदाजांनी. जगन्नाथ पाटील लवकर बाद झाले होते. त्यानंतर डाव सावरेल असं चिंटू विश्वकर्माकडून वाटलं होतं परंतु तो सुद्धा पहिल्याच बॉलवर बाद झाला होता. आघाडीचे 2 फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर दबाव वाढला होता. हा दबाव एका क्षणार्धात नाहीसा केलाय तो या जोडीनं. तिसरं षटक घेऊन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल मयूर फडके ज्याने या स्पर्धेमधलं 5वं निर्धाव षटक टाकण्याचा पराक्रम केलाय. 5वा गोलंदाज ठरलाय ज्यानं मेडन ओव्हर केले. ओ यावेळेस मात्र टॉप एज लागले. बॉल हवेत आहे. संधी नांदगावला. झेल टिपलाय. अशोक येडे सापडलाय आणि फलंदाजीचा कडा आता मात्र मी म्हणेन उद्ध्वस्त झालाय. भूमी 11 बांडा टीमला लागलेला सगळ्यात मोठा झटका. पाचव्या क्रमांकावर केतन दाखल झालाय. अशोक हेडे परतल्या 13 धावा काढून 2 षटकार त्याच्या बॅटमधून परंतु थोडासा सुटकेचा निश्वास टाकला असेल. परंतु मयूर फडके त्याची कन्सिस्टन्सी पाहायला मिळाली. 3री विकेट त्याच्या नावावर. 3ही महत्वाच्या फलंदाजांना त्यानं बाद केलंय. आता इथून डावाला आकार देणं मधल्या फळीतील फलंदाजांवर आता मोठी जबाबदारी आली. टॉप ऑर्डर बॅटर आउट झालेत. मयूर फडके पहिलं निर्धाव षटक टाकलं. 3ऱ्या ओव्हरला सुरुवात केली आणि धोकादायक बनू पाहणारा अशोक हेडेला मात्र त्यानं पॅव्हलियनचा रस्ता दाखवलाय.
कट करण्याचा प्रयत्न आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पंचांकडून एक अतिरिक्त रन धावसंख्या 1 ने पुढे जाईल. लाईन चांगली आहे, ऍक्शन चांगली आहे गोलंदाजाची. लाईन बॉल होता, टप्पा पाण्यात उसळी पाहायला मिळाली परंतु थोडासा दिशाहीन झाला होता. पुन्हा एकदा तसाच काहीसा प्रयत्न, पुन्हा एकदा सेम डिलिव्हरी पाहायला मिळते. अनदर व्हाईट बॉल, आणखीन एक धाव प्राप्त होईल ती टीम भूमी 11 मांडाला. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि व्हेरिएशन्स पाहायला मिळतात तुम्हाला गोलंदाजी मधले मयूर फडकेच्या, आणि म्हणून सातत्याने यशस्वी राहिलाय. व्हाईट बॉलचा अपवाद वगळला, रन्स दिलेला नाहीयेत त्यांना आतापर्यंत. बॅटच्या स्वरूपामध्ये कोणतीही धाव आलेली नाहीये. 2 व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये धावा आल्यात. यावेळेस ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न. कमालीचं क्षेत्ररक्षण होतं. 1 हँडेड थ्रो पाहायला मिळाला परंतु वेगानं मात्र ही रन पूर्ण करण्यात आले. सिंगल बाईचा इशारा, लेग बाईचा इशारा आलाय पंचांचा. 1 धाव एक्स्ट्राज मध्ये बडोदरी. त्यामुळे आतापर्यंत या ओव्हरमध्ये जर धावा पाहिल्या आपण ते एक्स्ट्राज मधून आल्यात, त्यामुळे त्याची गोलंदाजी खेळणं किती कठीण जात आहे सध्याच्या घडीला. आणि हा विचार आता मात्र संकेत केतन करत असेल, कारण त्यानं पहिलं निर्धाव षटक टाकलंय. त्यामुळे हे षटक मात्र जबाबदारीनं खेळावं लागेल या जोडीला. यावेळी समोरच्या दिशेला आघात पाहायला मिळतोय. वेल कनेक्टेड शॉट, वाईड इश्लांगण बॉडी लाईनच्या बाहेर. 6 धावांन करता संकेतच्या बॅटमधून आणखीन एक षटकार. थँक्यू. 3 षटकार 1 चौकार आतापर्यंत संकेतच्या बॅटमधून निघालेत. वेगवान चेंडू होता, कट करण्याचा प्रयत्न परंतु इकडे मात्र प्रयत्न असफल. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. मयूर फडके प्रभावित केलं या गोलंदाजीनं आतापर्यंत, परंतु संकेत पाटील संपूर्णपणे डाव सांभाळलाय भूमी 11 मांडाचा. यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन पूल केलाय. प्रॉपर बसला नव्हता चेंडू, स्क्वेअर लेगला पडला. पहिली धाव वेगानं, दुसऱ्याचा प्रयत्न, थ्रो आलाय कीपर एंडला. आणि इकडे मात्र चित्त्याची चपळाई दाखवली. सुंदर आणि विकेट म्हणावी लागेल या दोन्ही फलंदाजांमध्ये. या 2 धावा प्राप्त झाल्यात आणि या 2 धावांच्या बरोबरीनं टीमच्या टोटल मध्ये वाढ होताना दिसेल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 40 धावा. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला जाईल. जाऊया डीजे मॅडीकडे. चाळीस धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. पहिलं षटक निर्धाव आलं होतं, त्यामुळे ज्या काही धावा आल्या त्या पाठीमागच्या 2 ओव्हर्समध्ये आल्यात. आता 2 ओव्हर्समध्ये किती धावांपर्यंत मजल मारली जाणार. सुजल भगत येतोय 4थं षटक घेऊन. इथून 21 धावा, 20-22 धावा, नक्की 60+ एक चांगली टोटल ठरू शकेल. नेक्स्ट मॅच बी रेडी. हाय व्होल्टेज मुकाबला. एका बाजूला जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामण डोंगरी आणि दुसऱ्या बाजूला बेतादेव सांबारली. दोन्हीचे कॅप्टन रेडी रा. या 2 ओव्हर्स नंतर टॉस केला जाईल. सुजलचा पहिलाच बॉल फुल लेंथ, यावेळेस ऑन ड्राईव्ह केलाय बॅट विकेट कडे. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होत असताना सिंगल प्राप्त होईल. एकेरी धाव. हेच करायचं. एका बाजूला ज्या पद्धतीनं संकेत पाटीलचे स्ट्रोक्स पाहिलेत तर क्लीन हिट आहेत,
षटकारावर जास्त भर दिला या खेळाडूनं संपूर्णपणे एक डाव सांभाळला आतापर्यंत कारण 3 षटकार 1 चौकार हार्ड हिटिंग बॅटिंग केले या फलंदाजांना. परंतु पाहूया समोर सुजल भगत फुल टॉस घेतला यावेळेस मात्र ऑन साइडला फायरिंग स्ट्रॉंग ऑनला सिंगल येते. सिंगल रन सुद्धा फार महत्वाच्या ठरतील परंतु इथून नांदगाव संघ हाच विचार करत असेल इथून मोठ्या फटक्यांपासून आपण वंचित ठेवूया जेणेकरून धावसंख्या कुठेतरी सीमित राहील आणि त्या प्रयत्नामध्ये आहेत. परंतु भागीदारी सध्या चांगली चालली आहे दोन्ही फलंदाजांमध्ये. केतन ऑन स्ट्राईक लेफ्ट मौद विकेटने गोलंदाजी करतोय सुजल भगत. स्ट्रेट बॉल बिग फाईट नेक्स्ट मॅच मोठा सामना आजच्या दिवसामधील. लॉर्ड्स प्रमाणे हा सामना 3रा होता तो 4था आहे. थोडासा शॉट ऑफ लेंथ होता पूल केला ऑन साइडला मिड विकेटला ओ गेलाय बाहेर. 6 धाबा मिळतील. पहिला स्ट्रोक पाहायला मिळतोय यावेळेस मात्र केतनच्या बॅटमधून निघणारा षटकार. फोर्टी 48 धावा धाव फलकावर. कुटुंबाचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न शॉर्ट फाइंडिंगला उडालेला जेल टिपलाय. बऱ्याच अवधीनंतर इथे मात्र विकेट प्राप्त होईल. सुजल भगतला मात्र मिळते ही पहिली सफलता. फलंदाज केतन मैदानाच्या बाहेर. फहीम येतोय 6व्या क्रमांकावर. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू सोडून दिला होता. पंचांकडे पाहत बसला कोणती प्रतिक्रिया नाहीये. डॉट बॉल अटेम्प्टच केला नाहीये हा चेंडू आणि या सिच्युएशनला अटेम्प्ट करणं फार गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला वाईट बॉल्स जरी वाटत असले तरीही ते अटेम्प्ट करायला हवेत कारण याच्यामध्ये एखादा चूक होऊ शकते फलंदाजांची ओळखण्यामध्ये. प्रॉपर टायमिंग नाहीये. बिंग भवऱ्यासारखा फिरत चाला चेंडू थ्रो चांगला आहे आणि इकडे बाद व्हावं लागेल. फहीमला परतावं लागणार आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये इकडे मोहरा गमावलाय तो भूमी 11 मांडा टीमनं. धावसंख्या 49 असताना 4 षटकांचा खेळ समाप्त. 5 गडी बाद 49. सातव्या क्रमांकावर नवीन बॅटर जयेश राजे. सगळ्यांचं लक्ष इकडे लागले ज्यानं आतापर्यंत मात्र कमाल बॅटिंग केले. या इनिंग मध्ये संघ संकटामध्ये असताना तो आला त्यानं पाहिलं आणि त्यानं भूमी 11 मांडा संघाला मात्र एक वेगळी उंची गाठून दिले आणि संकेत पाटील अजूनही मैदानामध्ये ठाण मांडून उभा आहे. 5वणे अंतिम षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय प्रतीक उदार. पहिलाच बॉल यावेळेस मात्र लॉंग ऑफच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी फसलाय आणि सगळ्यात मोठी विकेट. फलंदाज बाद होईल. एक चांगला झेल त्या ठिकाणी मात्र टिपलाय आणि प्रतीक उदारला मात्र मिळाले ही मोठी सफलता.
संकेत पाटील बॅक टू द पवेलियन. मोठा अडथळा दूर काढलाय प्रतीक उदारना, कारण हा राहिला असता शेवटच्या ओव्हरमध्ये तर नक्कीच ही धावसंख्या फार मोठी पाहायला मिळाली असती. पहिलाच बॉलवर बाद केले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आमिर. जयेश आणि आमिर अशी जोडी 7व्या 8व्या क्रमांकाचे फलंदाज आहेत. उर्वरित 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. डेड बॉलचा इशारा आलाय. चेंडू कदाचित हातामधून निसटला डिलिव्हर करत असताना. प्रतीक उदार 5 बॉलमध्ये थोडासा विचार करावा लागेल. भूमी 11 मांडा संघ हे चांगल्या धाबा इथून येऊ शकतात, निदान 60च्या आसपास. एखादा मोठा स्ट्रोक नक्कीच ही धावसंख्या 55+ करू शकेल. हो, एज लागली होती. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. गलीमध्ये सिंगल तर मिळाली. 1 धाव आणि एकेरी धावेच्या बरोबरीनं भूमी 11 मांडा संघाचं अर्धशतक धावफलकावर 50 धावा कंप्लीट होत असताना 50 अप. शेवटच्या 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या निर्धाव षटकानंतर 50 धावा नक्कीच सुखावणाऱ्या असतील जगन्नाना पाटील यांना. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. प्रतीक उदार एक धूर्त कॅप्टन आहे. बराच वेळा लीड करतो आपल्या टीमसाठी. शॉर्ट बॉल होता. इकडे मात्र फिरवण्याचा प्रयत्न अंदाज आला नाहीये जयेशला. हाफ ट्रॅकर होता. अर्ध्या पिचवर पडला होता हा बॉल. संधी जरूर होती जयेशकडे एक मोठा स्ट्रोक खेळण्याची, परंतु ही संधी मात्र त्यांना दबडले. ही गमावली संधी. हुकलाय. आता वेगात टाकला होता. इकडे मात्र एज लागले आणि यष्टांच्या पाठीमागे झेल टिपलाय. मनीषनं आणि अजून एक धक्का दिलाय तो प्रतीक उदारना. 2 चेंडू बाकी असतील या ओव्हर मधले आणि धावसंख्या मात्र त्याच ठिकाणी स्थिरावले 50. प्रतीकचा हा बॉल. इकडे मात्र आणखीन एक डॉट बॉल येत असताना निर्धाव चेंडू एका पाठोपाठ. काय बॉलिंग केली आतापर्यंत. शेवटच्या ओव्हरमध्ये असं वाटलं होतं निदान हा स्कोर 58-60च्या आसपास जाईल. रन्सच आलेले नाहीयेत. एकच धाव आतापर्यंत या ओव्हरमध्ये आले. कमाल कमाल षटक टाकले. वेगात टाकला होता हा चेंडू. हाही निघून गेलाय. पहिलं षटक निर्धाव आलं होतं आणि 5व्या ओव्हरमध्ये फक्त एकच धाव आले. जे काही केलंय मांडानं ते मधल्या 3 ओव्हर्समध्ये केल्यात. 5 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर 50 धावा. 51 धावांचं टार्गेट मात्र सेट करण्यात आलंय. ते पियुष स्मृती युवा स्पोर्ट्स नांदगाव संघासमोर. टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामण डोंगरी आणि वेतादेव चांभारली नाणेफेक संपन्न केली जाईल. चला टॉस करून घ्या कॅप्टन.
चला टॉस केला जाईल. बामणडोंगरी अगोदर खर तर तिसरा सामना होता तो चौथा घेतला. त्यात मांडाकरांना सांगितलं तुम्ही 2:15 पर्यंत या आणि त्यात आता टॉस उडवायला सुद्धा येत नाहीत. टीम बामणडोंगरी रायगड मधील सर्वोत्कृष्ट संघ. तर जाऊया आपण दुसऱ्या सत्राकडे. 51 धावांचं लक्ष. पाहूया मांडा संघ या धावा डिफेंड करणार की स्मृती युवा स्पोर्ट्स नांदगाव संघ या धावसंख्येचा पाठलाग करणार. ऐकूया पुन्हा एकदा दिनेशजी पाटील यांना. योगेश जांभळे दोन्ही मान्यवरांना त्याचबरोबर खेळाडूंना विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. अमितजी मुंडे द स्टार खेळाडू, योगेश तेवढ्याच ताकदीचा खेळाडू योगेश जांभळे, दोघांना विनंती आहे की आपण या अतिथी कक्षामध्ये. वळूया आपण या सामन्याकडे. खऱ्या अर्थानं विचार केला तर युवा स्पोर्ट्स नांदगाव संघ त्याचबरोबर रजत मुंडे द प्राऊड ऑफ मोपाडा नव्हे तर प्राऊड ऑफ रायगड प्लीज यायचं. पण रजत मुंडे यांनाही विनंती करेन की आपण या अतिथी कक्षामध्ये आपलं स्वागत आहे. वळूया आपण या सामन्याकडे. टॉस जिंकला युवा स्पोर्ट्स नांदगाव संघानं, स्वीकारलं क्षेत्ररक्षण. लेट बट थेट भूमी 11 मांडा संघ फलंदाजीला उतरला, परंतु पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी चुणूक दाखवत मयूर फडकेनं कमालीचं षटक पॉवर प्लेचं हाताळलं आणि त्या षटकामध्ये फक्त एकही धाव न देता म्हणजे मेडन षटक फेकत 2 विकेट्स कमावले. पण त्यानंतर मनीष फडके हा खूप महागडा ठरला. 4 षटकामध्ये खायला आणि 29 धावा षटकामध्ये आल्या. पुन्हा एकदा मयूर फडकेनं षटक हाताळलं, त्याच्यामध्ये धावा आल्या फक्त आणि फक्त 11. आणि त्यानंतर सुजल भगत यांनी धावा दिल्या 9 आणि प्रतीक खुदार द ब्रँड ऑफ नांदगाव धाव दिली फक्त 1. आणि त्याच्यामुळेच 50 धावा धापलकवरती लागल्या आणि जिंकण्यासाठी 51 धावांची गरज. थोड्या बाजूनी घ्या. यांना रस्ता क्रॉस करून कोण देईल? सरळ जाऊ द्या ना, सरळ तिकडे. चला टॉस करूया. जीवदानी बामणडोंगरी वर्सेस वेताळ चांभारली. 2 संघादरम्यानची लढत. पहिल्या फेरीतील अंतिम सामना थोडा उशिराच आपण चाललोय, कारण मांडा संघ दूरवरून आला आणि उशीरही झाला. मोरबी संघाचा खेळ आज बहारदार राहिला. पहिला सामना मात्र सिद्धिविनायक भिंगारे आणि एकता भंगारपाडा 48 धावांचं आव्हान भंगारपाडा संघाला पेलवलं नाही आणि सिद्धिविनायक संघाने ती बाजी मारली. त्यानंतर मात्र कामोडे संघाला 61 धावांचा पाठलाग पेलवला नाही आणि मोरबी संघ विजयी झाला. त्यानंतर मोरबी वर्सेस भिंगारीमध्ये 61 धावांचा पाठलाग 4 षटकामध्ये 19 बॉलमध्ये केला. ओमकार पाटीलनं 11 बॉलमध्ये 41 धावा तिथं जोडल्या आणि तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झाला. आता मात्र
युवा स्पोर्ट्स नांदगाव संघ 30 बॉल 51 धावांची गरज. आगाज केला जातोय. गोलंदाज क्या बात, क्या बात. ढिंड्याचं स्वागत मात्र ढिंड्या काढत केलाय. काय अफलातून फटका सजवलाय. पहिल्याच बॉलवर मनीष कुटल्यानं प्रहार केला. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून गुडघा टेकला आणि षटकार दाखवला. काय अफलातून फटका सजवलाय. पहिल्याच बॉलवर धिंडाला मात्र षटकार दाखवला. हा बॉल इकडे घ्या. आणखीन एक चांगला फटका आहे. रिकामी जागा हेरली आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या मधून बॉल भरता वेगानं चाललाय. सीमा रेषा बाहेर. 51 धावांचा टार्गेट सेट झालाय. जरूर याच मैदानावरती 48 धाव वाचवल्या गेलेत. हे प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. ते धाडस मनामध्ये बाळगावं लागेल. कारण जर विचार केला भूमी इलेव्हन मांडा संघाला तर 51 धावा तशा कमी नाही आहेत. त्या धावा भरपूर आहेत. त्या धावा वाचवण्यासाठी तुम्हाला मनामध्ये धाडस ठेवावं लागेल. पहिल्या 2 बॉलवर मनीष कुटल्यानं प्रहार केलेत. तब्बल 10 धावा जोडल्या. बामणडोंगरी संघात संगणक चलावं प्लीज या. टॉस करून घ्या लगेचच. मनीष कुटले. क्या बात. निशब्द करणारी ही फलंदाजी. अखूट टप्प्याच्या बॉलला पहिल्या स्ट्राईक बॉलर धिंडावर मात्र काय लाजवाब फटकेबाजी केली जाते. मिड विकेटच्या सीमारेषा बाहेर आणि काऊ कॉर्नरचा अगदी सुवर्णमध्ये साधत भिरकावलाय मनीष कुटल्यानं षटकार. फुलटॉस बॉल. क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं गलीमध्ये. क्षेत्ररक्षण चांगलं राहिलंय. फुलटॉस बॉल. पहिल्या 3 चांगल्या बॉलला चांगले प्रहार झाले पण फुलटॉसला मात्र मिस टाईम झाला. एक सिंगल रन्स मात्र मिळते मनीष खुटलेला आणि अशा प्रकारे स्ट्राईक रोटेशन. 4थ्या बॉलवर 1 रन्स मिळते. धाबालकर धावा लागल्या भरभक्कम 17. 2 मोठे फटके षटकाराचे. 1 चौकार 1 सिंगल. प्रतीक हुद्दार द बॅकबोन ऑफ युवा स्पोर्ट्स नांदगाव. मेरा साथी ठोक रहा है तर मी कसा गप्प राहणार. प्रहार सुरू केला आणि आपल्या संघ सहकार्यासोबतच आपलाही षटकारानं खाता खोलला. टिंडाच्या गोलंदाजीवर मात्र मोठे प्रहार झाले. मोठे फटके. 3 षटकार 1 चौकार आतापर्यंत. दिशा दिली आहे. अगोदरच मन बनवलं होतं की प्रहार नाही करायचा, शांतपणे खेळायचं. सिंगल रन्स मात्र बनवली आणि या षटकाच्या समाप्तीनंतर धाबालकर धावा लागल्या. त्या तब्बल 24 धावा. मनीष मनीष फडकेच्या षटकामध्ये 29 धावा आल्या होत्या दुसऱ्या षटकामध्ये आणि त्याच वसूल करताना मात्र इथे पहिल्याच पॉवर प्ले षटकामध्ये डिंडाला तब्बल 24 धावा ठोकल्या या जोडगोळीनं. सलामीरांची कमाल. नाणेफेकीचा कौल जिंकला तेजसजी मात्र म्हणजे बामणडोंगरी संघानं. तेजसजी काय करणार आपण.
पहिलं षटक मात्र संपलं आणि 24 धावा धापलकावरती नवीन गोलंदाज आपण पाहतोय फहीम शेख. चांगला प्रयत्न होता इथे झेलची संधी होती, रनआउटची संधी होती. शॉर्ट थर्डमॅनला हा झेल हवेत होता बराच वेळ, परंतु स्लिपमध्ये असलेल्या क्षेत्ररक्षक रिफ्लेक्शन्स मध्ये उणीव जाणवली. चांगला प्रयत्न केला होता. अपील तर जोरदार झालाय जरूर. पंचांचा दक्ष पंचांनी मात्र आपलं स्पष्ट मत दर्शवलं आणि अशा प्रकारे हा मात्र डॉट बॉल. अशा प्रकारे पाहतोय जोरदार अपील मनीष कुटलेवर जरूर झाली. फहीम शेख पुनरागमन करावं लागणार आहे ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये धावा गेलेत. कारण विचार केला पूर्वार्धाचा एक मेडन षटक गेल्यानंतर सुद्धा 24-29 धावा आल्या होत्या. त्यानंतर कमबॅक केला. चला सामना सुरू करा प्लीज. आता विनंती आपल्याला की खऱ्या अर्थानं चांगला फलंदाजी झाली होती. दुसऱ्या षटकामध्ये 29 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र पुन्हा ब्रेक लागला. प्रत्येक हुद्दारनं जी एक धाव दिली शेवट षटकामध्ये तिथं आणखीन झडप मात्र बसली. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न तेजस्वी मात्र शोधत आहेत काय नाव द्यायचंय. धापलकर धावा लागले ते म्हणजे आतापर्यंत 26. अर्धा पल्ला गाठलाय, खूप लवकर गाठलाय. अकू टप्प्याचा बॉल मिड विकेटला ट्रॅव्हल होईल. छत्रपती तिकडे तैनात आहे. उचललेले फेकील तत्पूर्वी मात्र एंड सुखरूपरित्या बदलला गेलाय. मनीष कुटलेची विस्फोटक खेळ या मैदानावरती पाहिलाय. कारण सुरुवातच त्यानं षटकारानं केली. त्याने डिंडाचा विचार नाही केला की ताकदवान गोलंदाज आहे डिंडा आणि ताकदीवरच प्रहार झाला. उंच उंच आणि उंची बरोबर अंतर ही गाठलं जाईल का, परंतु नाही. खूप उंची गाठली बॉलनं, खूप उंच गेला हा हँडसम, परंतु अखेरकार मात्र सीमारेषे लगत चिंटूनं मात्र काय सुंदर झेल टिपला आणि इथे मात्र प्रत्येक खुद्दारचा खेळ संपला. नवीन फलंदाज मनीष फडके. ज्या धावा दिलेत त्या धावा जर जमवायचे आहेत तेवढेच उरलेत. चोवीस धावांची गरज अजूनही उरली आहे. पहिली सुरुवात तर युवा स्पोर्ट्स नांदगाव संघानं काय कमालीची केली आहे. दर्जेदार असा खेळ दाखवला, डिंडावर प्रहार झाला. यानंतर मात्र फहीम शेख आपल्या संघाला पुनरागमन करून देतोय. जेवढ्या धावा कमी राहतील तेवढा धावा रोखण्याचं सामर्थ्य जर का तुम्हाला कळलं, तुम्हाला हे समजलं पाहिजे की हा सामना बनू शकतो. जिथे शक्यता तुम्ही निर्माण केली तिथे सामन्याला वाटा फुटतील. परंतु नांदगाव संघ मनीष कुटले आणि मनीष फडके पलटवार केला जातोय. डोक्यात राग तर नक्कीच राहणार. मेडन षटक पडल्यानंतर 29 धावा मी खालेत. जर जिंकलो तर आज माफी मिळेल, अन्यथा माफी नाही हे त्याला माहिती आहे. आणि राग हे ॲग्रेशन पाहिलं. 20 धावा अजूनही पाहिजेत. 20 कुठले असंच म्हणत असेल मनीष फडके. फुल टॉस बॉल मिडऑफच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय. डीपला बॉल ट्रॅव्हल होईल. लॉंग ऑन तशा दर्शक काऊ कॉर्नरपर्यंत येईल. उचलेल फेकेल. मै खिलाडी तू अनाडी, मगाशी मी अनाडी झालो होतो, आता मी खिलाडी आहे असं काही सांगितलं. स्वीटचा एक स्वीट फटका मनीष फडकेच्या बॅटमधून पाहिला. त्यानंतर मात्र सिंगल. अतिशय उत्तम दर्जाचे स्टँडर्ड क्रिकेट म्हणेन. मोठा फटका आल्यानंतर त्यांना माहिती आहे की धावांचा अंतर आता जवळपास आम्ही कंप्लीट करत आणलं आहे. बोर्डवर धावा लागलेत. त्याच्याबरोबर 32 जिंकण्यासाठी 18 बॉल आणि 19 धावा. 18 बॉल 19 धावांची गरज आहे. काय सुरेख खेळ, होतकरू खेळ दाखवला आहे जरूर या दोन्ही खेळाडूंनी. प्रत्येक उदाहरणात सुद्धा तेवढाच आक्रमकता खेळ दाखवला. प्रत्येक खेळाडूंना आल्या अप्रतिम खेळ. नवीन गोलंदाज चिंटू
एक चांगला झेल त्यानं टिपला प्रतीक हुद्दारचा. मनीष फडके पुन्हा एकदा स्ट्राईकवर, तर मनीष हुद्दार सॉरी मनीष खुटले नॉन स्ट्राईक गेनला. चिंटू राईट आर्म ओव्हर द विकेट. क्या बात, बॉटम हँडचा काय वापर पाहतोय. क्रीजचा वापर केला, बॅकफुटवर गेला आणि उडवला अक्षरशः काऊ कोणाच्या डोक्यावरून हा आसमानी षटकार. अडतीस धावा करते लागल्या. पहिल्याच बॉलवर चिंटूला षटकार दाखवलाय. मनीष फडकेची बॅट तलपली आहे. आल्या आल्या स्वीटचिटचा एक स्वीट फटका लगवला. सिंगल रन्स घेत स्ट्राईक आपल्याकडे कायम ठेवली पुढच्या षटकामध्ये आणि लगेचच इथे मात्र षटकार ठोकला. उत्तम. हा मात्र आणखीन एक फटका मोठा खेळायचा होता. रिकामी जागा कदाचित मिळेल. सेफ लँडिंग. इथे मात्र बॉल झालाय जरूर. डीप स्क्वेअरला चत्रशेख चेंडू पण येईल, उचलेल, फेकेल. 1 बाउन्स. तोपर्यंत मात्र 2 रन्स कंप्लीट केला गेलाय. फक्त फटक्यांनी सामने संपवायचे. त्या न्याय केला त्यानं खेळला जातोय खेळ. मनीष फडके आणि मनीष खुटले हे 2 मनीष नांदगावकर्स मात्र या मैदानावरती झुंज आणि खिंड लढवताना पाहतोय. सामना तर जवळ येऊन ठेपलाय, कारण गरज आहे 16 बॉल आणि 11 धावा. 16 बॉल आणि 11 धावांची गरज. चिंटू गोलंदाजीच्या मार्कवर. क्रीजचा वापर खूप छान केला जातोय, तो म्हणजेच मनीष फडकेच्या माध्यमातून. आणखीन एक चांगला फटका. झेलचा प्रयास राहील. सीमारेषे लगत हा झेल मात्र लॉंगॉनच्या शतकाला लिलिया टिपला. वेल जज. कॅच आउट मनीष. मोठा फटका लगावण्याच्या नादामध्ये मात्र स्वतःची विकेट. मनीष फडकेने गमावली आणि अशा प्रकारे आणखीन एक हादरा. दुसरा विकेट्स मात्र नांदगाव संघाचा परतलाय. अजूनही गरज इथे मात्र राहील, ती म्हणजे 15 बॉल आणि 11 रन्स. नवीन फलंदाज डावखुरा सुजल भगत. प्रयास सोनं गरजेचं होते. असे चान्सेस तुम्हाला कन्वर्ट करावे लागतील. बॅटची कडा या बॉलला लागली, कीपर मात्र चुकला. ज्या वेळेला रन्स कमी राहतात त्यावेळेला तुम्हाला या चान्सेस दवडता कामा नये. परंतु ही चान्स दवडली. सुजलला जीवदानासहित 1 रन मिळाली आणि गणित बदललं, इक्वेशन बदललं. 14 बॉल 10 धावा. चिंटू गोलंदाजीच्या मार्कवर, तर पुन्हा एकदा मनीष खुटले ऑन स्ट्राईक. स्लोवर बॉल व्हेरिएशन. पहिला व्हेरिएशन, एक चांगला व्हेरिएशन पहिला. उंच पुरा गोलंदाज मात्र अगोदरचे चांगले बॉल जोरदार टाकले आणि हा मात्र स्लोवर डिलिव्हरी. पुढचा फसला मनीष खुटले. अंतर दूर नाही आहे, सामना काही लांब नाही आहे, त्याच्यामुळे 10 धावा उरलेत फक्त. आणि त्या 10 धावा इथे मात्र कशा केल्या जातील. क्या बात. शांत संयमी राहणारा खेळ. मिडविकेटची सीमारेषा जणू काही 7-12 आपल्या नावावरती आहे, अशा प्रकारचा खेळ राहिलाय. या षटकानं मात्र या षटकानं सामन्याची हवा मात्र कंप्लीट काढून टाकली. काय सुरेख राहिला खेळ. आता मात्र धावांची गरज उरली असेल ती फक्त आणि फक्त 4. सामना लवकर संपवण्याचा प्रयत्न.
क्या बात वाहत्या गंगेमध्ये हात नाही तर डुबकी मारून कसं बाहेर निघायचं ना हे खऱ्या अर्थानं सुजलनं ओळखलं. इथे ठोकला मात्र एक चांगला फटका. या 6 धावांनी जवळपास 11 बॉलचा सामना राहिला आणि सामना मात्र जिंकला तो युवा स्पोर्ट्स नांदगाव संघानं. अभिनंदन युवा स्पोर्ट्स नांदगाव संघ, वेल प्लेड. अफलातून गोलंदाजी आणि सर्वोत्तम फलंदाजी हा मात्र पार्ट राहिला, परंतु खूप दूरवरचा प्रवास करत भूमिलन मांडा संघ मात्र आपल्या गुणवत्तेला न्याय देऊ शकला नाही आहे. थोडा उशिरा आला आणि त्याच्यामुळेच कदाचित ते मेंटली अनप्रिपेअर राहिला. पहिला कंप्लीट मेडन षटक खेळला मांडा संघ, त्यानंतर 29 धावा आल्या होत्या. तिथून गेअर शिफ्ट करणं गरजेचं होतं, तो गेअर शिफ्ट नाही झाला. अंतिम षटकामध्ये फक्त 1 धावा आली आणि त्याच्यामुळेच 50 धावा बोर्डवर लागल्या आणि 51 धावांचा पाठलाग मात्र अगदी सहज केला 19 बॉलमध्ये, तो म्हणजेच युवा स्पोर्ट्स नांदगाव संघानं. टॉस जिंकला तो म्हणजे कृतान 11 जीवदानी बामणनगरी संघानं. आदरणीय दीपक शेठ पाटील तरोदा मजकूर यांचा हा संघ म्हणजेच कृतान